रामकृष्ण हरी मंडळी. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्याला एक महान धोक्याचा इशारा देत आहेत. परमार्थाच्या वाटेवर चालताना सत्संग जेवढा हिताचा असतो तेवढी संतांविषयीची असूया किंवा दोषदृष्टी घातक ठरते. संतांचे बाह्यवर्तन पाहून त्यांच्यावर शंका घेणे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या भाग्याचा नाश करणे होय. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, संतांचे गुणदोष आणिताया मना केलिया उगाना सुकृताचा. तुकोबाराय म्हणतात, जेव्हा आपण एखाद्या संतांचे वर्तन पाहून आपल्या मनामध्ये ते असे का वागतात, त्यांच्यात हा दोष आहे का असे विचार आणतो, तेव्हा आपण त्यांची नव्हे तर स्वतःची परीक्षा घेत असतो. सुकृताचा उगाना. उगाना म्हणजे उगाना करणे म्हणजे हिशोब करणे किंवा पूर्ण तपासणी या ठिकाणी करणे. संतांची निंदा किंवा त्यांच्यावर दोषारोप केल्याबरोबर मानवाने आजवर अनेक जन्मात साठवलेले सुकृत जे आहे, जे पुण्य आहे, एका क्षणात जे आहे खर्च होऊन जाते. सांगायचा अर्थ एवढाच की संतांचे वर्तन हे गुणातीत असते. ते प्रारब्धानुसार वागतात. आपण आपल्या मर्यादित बुद्धीने त्यांचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या पुण्याईचा साठा रिक्त होतो. पण यामध्ये ज्याप्रमाणे तुकोबाराय सांगतात ते सांगतात संतांविषयी, भोंदूंविषयी नाही. तेव्हा आपल्याला संत आणि भोंदू यांच्यातील या ठिकाणी फरक जो आहे तो कळाला पाहिजे. जर तुम्ही भोंदूला जर संत मानत असाल तर ती चुकी तुमची आहे. आपल्याला पहिला फरक हा समजला पाहिजे की संत कोण आहे आणि भोंदू कोण आहे. हा जेव्हा फरक कळतो तेव्हा हा अभंग जो आहे, हा अभंगाचं पहिलं चरण जे आहे त्या ठिकाणी लागू करण्यात काही हरकत नाही. पिळोनिया पाहे पुष्पाचा परिमळ, चिरोनी केळी केळ गाढवतो. एखाद्या फुलाचा सुगंध घेण्यासाठी ते फुल हाताने पिळून पाहणे हा काय मूर्खपणा आहे. जर फुलाचा सुगंध घ्यायचा असेल तर ते फुलाला चुरगळण्याची गरज नाही आहे, त्याला पिळण्याची गरज नाही आहे. फुल पिळल्यामुळे सुगंध मिळत नाही, उलट ते फुल मरते. हातात केवळ चिखल लागतो. संतांचे ज्ञान हे फुलाच्या सुगंधासारखे सूक्ष्म असते. ते श्रद्धेने अनुभवायचे असते. तर्क वितर्क वाद विवाद हे सगळं करून पिळून पाहायचं नाही. केळीच्या झाडातून फळ मिळवण्यासाठी ते झाड चिरून पाहणारा माणूस गाढव समजावा असं तुकोबाराय म्हणतात. चिरोनिया केळी केळ गाढवतो. केळीचा घड योग्य वेळी बाहेर येणारच असतो. तसेच संतांच्या हृदयातील परब्रह्म पाहण्यासाठी त्यांच्या देहावर शस्त्रक्रिया किंवा शब्दांचे वार करणे म्हणजे स्वतःचा गाढवपणा या ठिकाणी सिद्ध करणे. सांगायचं तात्पर्य एवढंच, संतांचे महात्म्य हे बाह्य क्रियात नसून त्यांच्या अंतरीच्या भावामध्ये आहे. तुका म्हणे गंगे अग्नीसी विटाळ, लावी तो चांडाळ दुःख पावे. तुका म्हणे गंगे अग्नीसी विटाळ. गंगा नदी आणि अग्नी हे जगाला शुद्ध करणारे घटक. गंगेत कितीही घाण टाकली तरी गंगा शुद्ध होत नाही. अग्नीमध्ये कितीही अमंगळ वस्तू टाकल्या तरी ती अग्नी पवित्रच राहते. जो मनुष्य गंगा अपवित्र झाली किंवा अग्नीला विटाळ झाला असे म्हणतो, तुकोबा त्याला चांडाळ म्हणतात, अधम म्हणतात. असा मनुष्य आयुष्यात केवळ दुःखाचाच या ठिकाणी धनी होतो. संत हे चालती बोलती तीर्थ आहेत. गंगा आणि अग्नी सारखे स्वतः सिद्ध आणि शुद्ध असतात. त्यांच्यात दोष पाहणारा स्वतःच्या बुद्धीचाच विटाळ करून घेतो. एकदा एका व्यक्तीने संत एकनाथांची शांती पाहण्यासाठी, ते किती शांत आहेत, किती संयमी आहेत हे बघण्यासाठी त्यांच्यावर वारंवार थुंकण्याचे काम केले.
नाथांनी रागवण्याऐवजी प्रत्येक वेळी या ठिकाणी त्याला काहीच बोलले नाही. प्रत्येक वेळी जाऊन गंगा स्नान करून आले. शेवटी त्या व्यक्तीचे पुण्य संपले आणि त्याला या ठिकाणी पश्चाताप झाला. संतांचे गुणदोष पाहण्याने आपलाच नाश होतो, हाच यातील मुख्य आपल्याला बोध शिकायला मिळतो. ज्याचे स्वतःचे डोळे काविळीने पिवळे झाले आहेत, कावीळ झाल्यामुळे त्याचे डोळे जे आहेत पिवळे झाले आहेत आणि त्याला पांढरी शुभ्र गाय देखील पिवळीच दिसते. संतांमध्ये दोष दिसणे हे आपल्याच अंतःकरणातील मलिनतेचे लक्षण आहे. संतांकडे पाहताना दोष शोधण्यापेक्षा त्यांच्या चरणांची धूळ मस्तकी लावून स्वतःचा उद्धार करून घ्यावा. संतांची संगत ही सुकृताची वृद्धी करणारी असावी, रास करणारी नसावी. चला आपणही संतांच्या चरणी अनन्य भावाने लीन होऊया आणि आपल्या आयुष्याचे सार्थक करूया. पण मंडळी हो, आजकाल संत मिळणे खूप अवघड आहे. त्यामुळे जे संत झालेले आहेत त्यांचे चरित्र किंवा त्यांनी दिलेल्या ज्या गाथा आहेत, अभंग गाथा आहेत, जशी ज्ञानेश्वरी आहे, त्यानंतर तुकोबारायांची गाथा आहे, एकनाथ महाराजांचे अभंग आहेत, निळोबारायांचे अभंग आहेत, चोखोबारायांचे अभंग आहेत. म्हणजे ह्या सगळ्या मंडळींची मुक्ताई, म्हणजे ह्या सगळ्यांचे जे आहे जनाबाई, सगळ्यांचे अभंग, त्यांनी दिलेलं ज्ञान जे आहे तेवढं जरी आपण आपल्या या मस्तकामध्ये घेण्याचा प्रयत्न जर केला, काही नाही हो, रोज एक अभंग वाचायचा. तो एक अभंग वाचल्यानंतर त्या अभंगाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि जर कुठं अर्थ या ठिकाणी मिळत नसेल तर आपल्या या चॅनलवरती या प्रत्येक अभंगाचा या ठिकाणी सविस्तर अर्थ सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि रोज एक अभंग तुम्ही या चॅनलवरती ऐका, तुम्हाला प्रत्येक अभंग समजायला लागेल, कळायला लागेल. तुकोबारायांचं म्हणणं काय आहे ते कळेल, ज्ञानोबांचं म्हणणं काय आहे ते कळेल. आणि एकदा का संत मंडळी कळायला लागली की आपण स्वतःला जाणू शकतो. आणि एकदा स्वतःला जाणलं की या परब्रह्माला जाणण्यास आपण खूप जवळ जातो. संताला जाणणं, संतांचे जे चरित्र आहे किंवा संतांनी जे लिहिलेली गाथा आहे, ज्ञान आहे, त्या ज्ञानसागरामध्ये आपल्याला, त्या ज्ञानसागरातून आपल्याला घोटभर तरी पाणी उचलून घ्यावं लागेल आणि ते प्यावं लागेल. तर आजपासूनच या ज्ञानसागरामध्ये डुंबण्यासाठी किंवा ज्ञानार्जन करण्यासाठी तुम्ही आजपासूनच प्रण घ्या. आणि हो, जर जो कोणी प्रण घेत असेल की मला खरंच गाथा समजून घ्यायची आहे, ज्ञानेश्वरी समजून घ्यायची आहे, त्यांनी रामकृष्ण हरी असे कमेंटमध्ये लिहून सांगा. आता भेटूया पुढच्या अभंगामध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.